सत्वद्यापि पद रजम श्रुती मृगमेव. भगवंताजवळ स्वरूपानंद आहे, पण माणसानंदाकरिता ते अवतार घेतात. स्वतः स्वरूपानंद आहे बरं का, त्यांचे सच्चिदानंद आहे त्यांच्याकडे, पण माणसाचं प्रेम त्यांना फार भावत आहे. लक्षात घ्या, भुकेला आहे तो. माणसाने माझ्यावर ते प्रेम करावं त्यासाठी भगवान भुकेला आहे. तिथे काय कमी आहे का हो? तिथे कमी आहे? स्वरूपाधिक शक्तीला खालील नावे आहे. स्वरूपाधिक शक्ती, पराशक्ती, योगमाया शक्ती, भक्ती शक्ती, मोहिनी शक्ती, वैष्णवी शक्ती. अर्जुन रडला की मला माधुर्य भावाची भक्ती पाहिजे. गोपिका बनून गोलोकात नेले व रासक्रीडा दाखवली अर्जुनाला. रडत होता कृष्णाकडे, मला दाखव रासक्रीडा. अवतारामध्ये जार भक्ती चालते, ज्ञान नसले तरी चालतो. गोप्य कामात भयात सो द्वेषाचे दयो नृप. सर्व गोपी दर्शन, मुरलीनाथ, सुगंध, अधरामृत स्पर्श सगळ्यांना पाहिजे. फक्त निष्काम व सकाम एवढाच फरक आहे. आता आपण त्या श्लोकाकडे निघालो. 3 श्लोक महत्वाचे. परम व्याकुलता तद विस्मरेण. थोडंही विस्मरण झालं की व्याकुल तुम्ही झाले पाहिजे. भगवंताचं विस्मरण 1. नंबर 2, अनन्य भावाने शरण. दुसऱ्याला शरण जायचं नाही. कुठलाही देव नाही आता, न कुठला गुरु न कुठला देव. गेले की टाकलंच तुम्हाला पाताळात. पहा, लक्षात द्या, एकदा का भक्ती ही नाही समजली, पुन्हा जसेचे तसे तुम्ही वागले, संपले म्हणून समजा. एखाद्या वेळेस शिकून घ्या, काही समजलं नाही तर विचारा, पण चुकू नका. चुकले की आऊट त्या क्षेत्रातनं, हेही लक्षात घ्या. आणि 3रं सांगितलंय, प्रतिक्षण वर्धमानम प्रेम. प्रतिक्षण वर्धमान झालं पाहिजे, प्रत्येक क्षणाला वाढलं पाहिजे. आपलं तर घटत चालतंय. गुरुपौर्णिमेला आळंदीला गेले किंवा 4 दिवसाच्या शिबिराला, पहिल्यापेक्षा दुसऱ्या दिवशी थोडं वाढतं, तिसऱ्या दिवशी अजून थोडं वाढतं, निघताना बरंच वाढतं. आणि जसजसं आपण तसतसं घसरत घसरत 4 दिवसात पुन्हा घसरून डिश. आपलं प्रतिक्षण वर्धमानम नाही, प्रतिक्षण पूर्णम. पुरून टाकायचं ते प्रेम, उरतच नाही काही. आणि उदाहरणादाखल दिलं, यथा व्रज गोपिका. गोपिकांसारखं पाहिजे. आता गोपिका काय होत्या, तर आपण तो जो भाग घेणार आहोत, वेणुगीत. भागवत मधलं भ्रमरगीत आणि वेणुगीत 2 प्रसिद्ध. तर भ्रमरगीत मी घेणार नाही, कारण हाच लांब पल्ला आहे. आणि म्हणून वेणुगीतामधून, भ्रमरगीत म्हणजे एक भुंग्यांना त्या गोपिका आपली वीरव्यथा सांगतात, पण इथे विरह येतो म्हणून काही गरज नाही. आपण वेणुगीत फक्त घेऊया. भागवत मधलं वेणुगीत अतिशय छान आहे. आणि भागवताचं हृदय, जे कोणी महात्मा घेत नाही, कोणी सत्पुरुष घेत नाही, उगीच कथा चालतात. वेणुगीत, भ्रमरगीत मेन गाभा आहे. आपण वेणुगीत पाहूया. आता आपण 3ऱ्या महात्म्याकडे वळलो. वेणुगीतावर ज्यांनी काव्यरचना केली, स्वतः फार मोठे कवी होते, हनुमान प्रसादजी पोद्दार. पहिलं आपण ओशोंचं पाहिलं आणि आपलं, ओशो आणि आपण
दुसऱ्या भागामध्ये आपण कृपालूजी महाराज आणि आपण आता तिसरा भाग हनुमान प्रसादजी पोद्दार गीतेचे फार मोठे कवी देखील होते, ज्यांचं कल्याण अंक निघतो गीता प्रेस गोरखपूर, त्यांचं आपण आता पाहूया आणि आपले निरूपण त्याच्यात असेल. आपल्याला जे ॲक्सेप्ट आहे ते आणि आपण थोडासा जो विस्तार करतोय तो सगळं मिक्सचर असेल. वेणुगीतामध्ये पदरत्नाकर म्हणून त्यांनी एक काव्य रचना केली, पदरत्नाकर. त्याच्यामधलं पद आहे 257. वेणुगीत गीत आहे, लक्षात घ्या, म्हणून काव्य आलं. गीत म्हटलं की संगीत आलं, काव्य आलं. काव्याने म्हणून गीता देखील एक गीत आहे, भगवंतानं गायलेलं गीत आहे तेही. आणि वेणुगीत, वेणूमध्ये संगीत आहे, काव्य आहे आणि गीत आहे. त्यावेळेस माधुर्य भाव प्रगटत असतो. त्यांनी फार सुंदर वर्णन केलंय. ग्वालिन मुरली धुनी सुनी अटकी, रही निहारती तरु साखा, दिसी वृत्तीने कहू सटकी, दधी दुरी चल्यो लई सिरतय, जब कर उतारी दधी मटकी, ठाड़ी माटी की पुतरी सी, अटल आचल मती ठिटकी, भो चक्कर ही देखी मोहन छबी, सुषमा पियरे पटकी, बदन कमल रसमाती, द्रग मधुकरी रहत नहीं हटकी. अप्रतिम काव्य आहे, पण काव्यावर मी अडकलो तो खूपच जाईल. ग्वालिन मुरली धुनी सुनी अटकी, ग्वालन बाला ही जात असताना वंशध्वनी ऐकली की तिथेच थांबली. रही निहारती तरुसार का, झाडासारखी स्तब्धो भवती. आता तुम्हाला लक्षात येईल, सगळे वाक्य मी आता टाकेल. दिसे वृत्तीने कहू सटकी, दधी ठुरी चल्यो, विकायला चालली दही, लई सिरते जब कर उतारे दधी मटकी, तिथेच थांबली आणि दह्याची मटकं खाली ठेवलं मडकं. ठाडी माटी की पुतरी सी, अशी उभी राहिली की मातीचा पुतळा उभा आहे. स्तब्धो भवती, आता आला असेल. रे अटल अचल मती ठिटकी, वेणुनाथ काय करत होता फक्त पहा. भगवंतानी या देशावरती काय कृपा केली आणि भक्तिगंगा ह्या देशात मध्ये वाहवली. पहा नारद भक्तीचं तुम्ही आता मी इतकं डिटेल घेतलेलं आहे, तुम्हाला 100 तास बोललेलो आहे. आता तुम्हाला फक्त रेफरन्स देईल की कसे भाव प्रगट झाले. ठाडी माटी की पुतरी सी, अटल अचल मती अठ्ठिटकी, मती म्हणजे मन देखील स्थिर झालं, अडकलं. भो चक्करही, आश्चर्यचकित झाली. देखी मोहन छबी सुषमा पियरे पटकी, त्याला पाहिलं की हारपलं देवान. बदन कमल रसमाती, द्रग मधुकरी रहत नाही हटकी, हरणासारखं बस एक टक पाहत उभी झाली, हरण जसं पाहत. वेणुगीत, गोपिका अप्रतिम सुंदर होत्या. पदरत्नाकर मधून पुन्हा वेणुगीतावर ते काव्य लिहिले. वेणुगीतावर दुसरं एक काव्य आणि मग आपण सुरू करू. मुरलीची मोहणी कशी पडली, तुझी मुरली मनोहर रे, तुकारामानी किंवा नाथांनी कशा गवळणी लिहिल्यात. बजावत मुरली श्याम सुजान, बन संगीत रूपरसमय, प्रिय छेडत मीठी तान.
धन्य भई सब राग रागिणी बडभागिणी महान. हारी मुख बसी, हरीच्या मुखावर आहे बासरी. हारी मुख बसी निकसी मुरली छिद्रण ते सुधा समान. हरियो सकल विष जग विषयन को कर्यो उदय अनुराग. अरे मुरलीच्या निनादातून स्वर गंगा वाहायला लागली की सगळं जगातलं विष पिऊन टाकलं समजा तिनं. जगातलं विष, मुरलीचा इफेक्ट. विषयन को कर्यो उदय अनुराग. आणि विषयाला अनुराग, प्रेममय विषय झाले, विषय प्रेममय, आणि विष हरून टाकलं मुरली. एका वाक्यात किती प्रवचन होईल मला सांगा. भगवंताचा वेणुनाद. प्रियतम श्याम चरण पंकज में भयो सहज सब त्याग. आता फास्ट का चाललो, 100 तास बोललोय, नाही तर फार अडकुत आपण. प्रियतम श्याम चरण पंकज में भयो सहज सब त्याग. सगळं त्याग झालाय गोपिकांचा श्यामच्या चरणावर, प्रभूच्या बस चरणावर सर्व अर्पण केलं, सर्वार्पण. टुरी गये सब बंधन, तुटी गये सब बंधन. सगळे बंधन त्यांनी तोडून टाकले. जागे परम सखी के भाग. आणि खरं भाग्योदय त्यांच्या याच्यात झाला. एकच काव्य, किती प्रवचन होती. काय काय सोडावं लागतं, काय काय त्याग करावा लागतो सगळं. मुरली की मोहनी मिटाये भोग विराग विभाग. भोग भोग घेत होत्या, पण विराग जन्मत होता, विवेक जन्मत होता. तुम्हाला समजू लागेल ज्याने पूर्ण ऐकलं. भक्ती वेणुगीत आता भगवान व्यासांनी लिहिलेलं, कारण त्यांच्याकडे जर वळलं तर पूर्ण काव्य घ्यावं लागेल. अप्रतिम काव्य आहे, पण 1-2च झलक दिली मी. आता आपण भगवान व्यासांच्याकडे वळू. भागवतमध्ये जे वेणुगीत येतं, नादात्मकं नादबीजं प्रयतं प्रणवस्थितं वंदे तं सच्चिदानंदं माधवं मुरलीधरं. नादरूपं परम ज्योतिर नादरूपी परो हरी. अर्थ आहे नाद परम ज्योती आहे. नाद म्हणजे ज्या वेळेस ब्रह्मांड निर्मिती झाली, पहिल्यांदा ओंकार प्रगटला. नाद घोषध्वनी नादाकार. ब्रह्मबीजात झाला अंकुर घोषध्वनी नादाकार. तो नाद, तो परमज्योती आहे नाद. नादात्मकं नादबीजम. नाद परमज्योती आहे. नाद ही स्वयं परमेश्वर हरी आहे. म्हणजे बासरीचा नाद परमेश्वराच्या मुखातून निघाला तरी खरा नाद तो परमज्योती आहे. म्हणजे नादाची सायंटिफिक, मुरलीचा निनाद घुमत असताना, नाद प्रवाहित होत असताना वैज्ञानिक भाग काय होत होता, परमज्योती त्याच्यातनं प्रगट होती. पहिलं नाद ही स्वयं परमेश्वर हरी. नाद स्वयं परमेश्वर हरी आहे. नादामधून कृष्ण प्रवाहित होतात. प्रिय व्रजेंद्र नंदन, तुमची विश्वजन मन मोहिनी मुरलीच्या स्वरात किती मादकता आहे. व्यास म्हणतात, प्रिय व्रजेंद्र नंदन, हे व्रजेंद्र नंदन. आता सगळे शब्द असेच येतील. व्रजेंद्र नंदन, तुमची विश्वजन मोहिनी. विश्व देखील स्तब्ध होऊ शकतं. जन
विश्वामधील जनता मनमोहिनी असा तो नाद आहे मुरलीचा. मुरलीच्या स्वरात किती मादकता आहे. मादकता शब्दावर मी अंतिम बोलेल राधाभाव, मादन रस ज्याला म्हणता येईल. मादन रस भावाची तू जननी, प्रेम रस वर्षेल तुझी या नयनी. माझ्या काव्यातून आलंय. मुरलीच्या स्वरात किती मादकता आहे. मदहोश. दारू पिल्यानंतर मादकता कशी येते. आपण ते नाही उदाहरण घ्यायचं. खरंच तुम्ही साधनेला 5 तास 7 तास बसून पहा कंटिन्युअस, आणि मदहोश कशी स्थिती येते पहा. डोळ्यात असं वाटतं की दारू पिलाय. मादकता. तर कृष्णाची बासरी ऐकून विश्वजन आणि विश्वाच्या जनाचं मन सगळं मादक भावानी उन्मुक्त झालं. आता कुठला भाग येतोय. नारद भक्ती सूत्राचं काढा. उन्माद कोणता. मत्तो भवती. मस्ती. मस्ती, मदहोश. मुरलीच्या स्वरात किती मादकता आहे. ज्याच्या कर्णरंध्रामध्ये एक वेळेस देखील स्वरांनी प्रवेश केला, ज्याच्या कर्णरंध्रामध्ये कानामध्ये एक वेळेस देखील स्वरांनी प्रवेश केला, ती व्यक्ती ताबडतोब वेडी होऊन जात होती. वेडीच. फक्त त्याला मग संसाराचे विषयजन्य मंद रस विस्मृतीच जातात. विषयजन्य रस, गुलाबजामुचा रस, रसगुल्ल्याचा रस, आमरस, सुधारस. आपल्याकडे रसाचे खूप प्रकार आहेत. हे विषयजन्य मंद रस विस्मृतीच जातात. विसरून जाल तुम्ही.